तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार सांबार वडी। त्याच्यासाठी मी हा असा कोथिंबीर घेतला आहे, त्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे अशा प्रकारे, आणि त्याला 15 मिनिटे बाहेर काढून ठेवायचं आहे, सुकू द्यायचं आहे थोडंसं। आणि तीळ, खसखस आणि खोबरं किस यांना सगळ्यांना असं भाजून घ्यायचं आहे। मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि थोडेसे हे घेतले, खोबरं किस घेतली आहे। ह्या वाटीने मैदा घेतला आहे आणि अशी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि थोडंसं ओवा घातला आहे या पिठामध्ये। आता मोहन गरम करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। अशा प्रकारे मोहन घालायचं आहे, असा आवाज आला पाहिजे। अशा प्रकारे तेल घालायचे आहे, गरम तेल करायचं आहे कडक, आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पोळ्याची कणिक मळतो तसं याला पाण्याने मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तो आपण मळवून घेतला आहे आणि याला आता 15 मिनिट असं सोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता मसाला तयार करूया। तीळ, खसखस आणि खोबरा किस यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, वेगवेगळं बारीक करून घ्यायचं आहे। आधी घेतलेला आहे। आता आपल्याला एक पातेल्यात तेल गरम करून घ्यायचं आहे मसाला बनवण्यासाठी। मोहरी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार, हळद घालायची आहे थोडीशी, आणि थोडासा मसालासुद्धा टाकायचा आहे आणि नमकसुद्धा घालायचं आहे याच्यामध्ये। थोडंसं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हा चिरलेला कोथिंबीर टाकून द्यायचा आहे आणि थोड्या मिनिट आपण मेथीची भाजी शिजवतो तसं शिजवून घ्यायचं आहे। त्याला तयार झाला आहे। शिजल्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं बेसन ॲड करूया, थोडंसं बेसन ॲड करायचं आहे। चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे आणि सोप टाकायचं आहे याच्यामध्ये, आणि त्याला असं छान परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झाला आहे। याला थोड्या मिनिट परतू द्यायचं आहे। त्याची अशी पाती तयार करून घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि आता याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा। घातल्यानंतर या पातीला असं फोल्ड करायचं, या पातीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि थोडं काठाला पाणी लावायचं आहे आणि या पातीला असं फोल्ड करायचं आहे आणि याला असं फोल्ड करून ही अशाच आपल्याला बनवायचे आहे। अशा साईजचं आपल्याला पाटोळीसाठी बनवायचे आहे। आपण फ्राय करून घेऊ। सांबार वडी तयार झाली आहे। कशी टेस्ट बनते तर कमेंट्समध्ये सांगा। थँक्यू। लाईक आणि सबस्क्राईब करा।